तुमच्याकडे थंडी आहे की नाही? आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे. पण बाजारात ना इतके लसलशीत हे वांगे येत आहेत ना, मला तर खूप आवडले. या वांग्याचं भरीत म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बनवते. आम्हाला ना या वांग्याचं भरीत खूप आवडतं. तर पहिल्यांदा काय करायचं, वांगं स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी सर्कलमध्ये कट करून घेणार आहे अशा प्रकारे. तुम्ही ह्याच्या बारीक बारीक फोडी केल्या तरीही चालतील, काहीच हरकत नाही. जर पटापट भाजून घ्यायचं असेल तर लगेच भाजून जातं हे वांगं, जास्त काही वेळ लागत नाही. पाहू शकता एवढं जाड वांगं आहे तर इतकं कोवळं आहे. तर इतकं लसलशीत भरपूर सारे वांगे होते ना या सीझनमध्ये ना, थंडीमध्ये ना हे वांग्याचं भरीत तर खाल्लंच पाहिजे. तर पाहू शकताय पहिल्यांदा मी पटापट वांगी कापून घेतलं. त्याच्यानंतर ना मी तव्यावर भरीत बनवणार आहे. तव्यावरच्या कोणत्याही पदार्थाला इतकी चव असते ना, मला तर खूप आवडतात. तर तव्यावरचं बेसन असो, तव्यावरचं भरीत असो, तव्यावरची कोणती भाजी असो, खूप आवडते मला. तर पहिल्यांदा तव्यावर तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वांगे ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला ना वांगे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी ते लसूणसुद्धा टाकलेलं आहे, म्हणजे लसूण पण आपला छान असा वांग्यासोबत पटापट भाजून जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, वांगे भाजून घ्यायचे. पहिल्यांदा खालून भाजल्यानंतर पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा वांगी छान असे भाजून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही झाकण ठेवू शकता, म्हणजे झाकण ठेवल्याने ना पटापट मऊ पडतात आणि छान भाजल्या पण जातात. तरी ते पहिल्यांदा आता लसूणसुद्धा काढून घेतला आहे, कारण छान भाजला होता. वांगे पाहू शकताय किती मऊ पडलेले आहेत हे. आता पटापट वांगे अशा प्रकारे क्रश करून घेते. गॅस बंद केलेला आहे आणि वांगे साईडला काढून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला त्याच तव्यावर तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून द्यायचं आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण जे लसूण छान भाजला होता तो लसूण मी अशा प्रकारे कट करून टाकलेला आहे. लसूण पण छान भाजला आहे. जिरे टाकले, जिरेसुद्धा छान तडतडले आहेत. त्याच्यानंतर टाकायचा आहे एक कांदा. तर कांदा काय जास्त वेळ भाजायचा नाही आहे, फक्त मऊ पडू द्यायचा आहे आपल्याला. कांदा मऊ पडल्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे. तिथे लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर आणि त्याच्यानंतर हळद टाकलेली अगदी चिमूटभर. आता सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर टाकायचे आपण छान भरीतलं भाजलेले वांगे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर, तुम्ही इथे ना कांद्याची पातसुद्धा टाकू शकता. वांग्याच्या भरीतमध्ये कांद्याची पात खूप छान लागते. तर सगळं मिक्स करायचं. पाहू शकताय आपलं चटपटीत आणि एकदम छान असं तोंडाला पाणी सुटते ना तुमच्या, हे भरीत रेडी आहे. नक्की ट्राय करा. ह्या भरताला ना बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.